वसई विरारमध्ये जलसंकट, हजारो कुटुंबे पाण्याविना, विधानसभेत उठली मागणी. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील 53 गावांमध्ये सीसीओसी नसलेल्या हजारो घरांना आजपर्यंत पाणीपुरवठा जोडणी मिळालेली नाही. 17 डिसेंबर 2024 रोजीच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार केवळ सीसीओसी असलेल्या इमारतींनाच जलकनेक्शन देण्याची अट लागू झाल्यामुळे अमृत योजना 2.0 अंतर्गत प्रस्तावित नवीन जलपुरवठा योजनेपासून अनेक कुटुंबे वंचित राहण्याची शक्यता आहे. विधायक स्नेहा दुबे पंडित यांनी विधानसभेत या समस्येकडे लक्ष वेधले असून ग्रामपंचायत काळातील वैध घरांना त्वरित वैधता देऊन पाणी जोडण्या देण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या या गंभीर समस्येवर त्वरित तोडगा काढण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. औचित्याच्या मुद्द्याच्या निमित्ताने मी शासनाचे लक्ष एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधू इच्छिते. अध्यक्ष महोदय, वसई विरार महानगरपालिका ही 2009 साली 53 गावांचा समावेश करून स्थापन झालेली आहे आणि या 53 गावातल्या घरांना त्यावेळी ग्रामपंचायतीची एनओसी होऊन ती घरं बांधली गेली होती. 100 वर्ष जुनी घरं आहेत अध्यक्ष महोदय, पण त्यांना महानगरपालिकेची सीसीओसी उपलब्ध नाहीये. 17 डिसेंबर 2024 चा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की ज्या बिल्डिंग्सना सीसीओसी आहे अशाच बिल्डिंग्सना पाणी पुरवठा दिला जावा, पाणी कनेक्शन दिले जावे. आता या 35-40 वर्ष पाण्यापासून जो पट्टा वंचित आहे वसई विरारचा, तिथे आत्ता अमृत योजना 2.0 च्या निमित्ताने वितरण व्यवस्था पाण्याची पोहोचते. आत्ता कुठे तिथे पाणी पोहोचणार आहे अध्यक्ष महोदय, पण या सीसीओसीच्या निकालामुळे हे सगळी घरं पाण्यापासून वंचित राहणार आहेत. या संदर्भाने मी गेल्या हिवाळी अधिवेशनात 1834 नंबरवर लक्षवेधी सूचना मांडली होती आणि त्यामध्ये शासनाने उत्तर दिलं होतं की सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा अवमान होणार नाही असा निर्णय महानगरपालिकेने घ्यावा आणि सगळ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावं अध्यक्ष महोदय. पण अजूनही महानगरपालिकेने कोणताही निर्णय घेतलेला नाहीये, कोणतंही धोरण ठरवलेलं नाहीये. तर माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय की महानगरपालिकेला आदेश द्यावा की ह्या ग्रामपंचायत काळात झालेल्या घरांना अधिकृतचा दर्जा देऊन त्यांना आता येणाऱ्या पाण्याचे नळ कनेक्शन देऊन ह्या सर्व घरांना पाण्याचे कनेक्शन मिळावेत अध्यक्ष महोदय, ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.